वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात सगळे? आय होप सगळे नक्की मजेत, आनंदात आणि खूप खुश असणार. तर आज मी तुमच्यासोबत काही वस्तू शेअर करणार आहे ज्या मी माझ्या किचनसाठी घेतलेल्या आहेत. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती त्या वस्तू घेण्याची, पण घेऊ की नको असं माझं डोक्यात चालत होतं. पण फायनली विचार केला आणि त्या वस्तू घेतल्या. कधीपासून मी माझ्या कार्टमध्ये त्या वस्तू ॲड करून ठेवल्या होत्या, पण घ्यायची हिंमतच होत नव्हती. पण कसं आहे ना, शेवटी किचनसाठी मला त्या लागणार होत्या आणि किचन म्हटलं म्हणजे आपलं बराच वेळ, लेडीजचा बराच वेळ किचनमध्ये जात असतो. तर तिथंही ना काम करताना थोडं आजूबाजूला वस्तू पडलेल्या असतात ना, खूप अडथळा होतो. मला तर ना काम करताना पूर्ण किचन असा रिकामा राहिला की पटापट कामं होतात. आणि जर किचनवर खूप साऱ्या वस्तूंचा गोंधळ असला की मग नाही सुधरत, कुठली वस्तू कुठे. म्हणून मग मी ना एक आपलं स्टोरेज वस्तू ठेवण्यासाठीचं एक लाकडी हे मागवलेलं आहे किचनसाठी. आणि त्याच्यानंतर मला ऑइल बॉटल, म्हणजे काचेच्या ऑइल बॉटल मला कधीची खूप इच्छा होती घ्यायची. फायनली मी त्या घेतलेल्या आहेत. इतक्या छान मी ना बघायची की एखाद्या व्हिडिओमध्ये बघा किंवा कोणाच्या घरी गेलं ना, तिथं दिसलं ना, खूप इच्छा व्हायची की मला पण हे अशा काचेच्या बॉटल घ्यायच्या आहेत. आणि फायनली मी त्या पण घेतल्या. तर त्याच वस्तू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता आपला बराच वेळ किचनमध्ये जातो म्हटल्यावर तिथला पण लुक थोडा चांगला दिसायला हवा, जेणेकरून आपल्यालाही फ्रेश वाटेल आणि काम करतानाही थोडंसं चांगलं वाटेल, बोर होणार नाही बिलकुल. सो म्हणून मी थोडेसे चेंजेस माझ्या किचनमध्ये केलेले आहेत. आता माझ्या किचनमध्ये फक्त खाली ट्रॉल्या आहेत, वरच्या साईडने नाही. आणि स्टोअर करण्यासाठी म्हणजे अशा वस्तू ठेवण्यासाठी काहीच नाही आहे किचनवर. पूर्ण किचन रिकामा आहे. मग मला दरवेळेस नाही ना प्रॉब्लेम यायचा की आता तेलाच्या म्हणजे तेलाचे जे आपले बर्नी वगैरे असते, तर ती आपल्याला नेहमी किचनवरच लागते. तर ती पण तिथं ठेवलेली असायची. मिठाची बर्नी ती पण तिथं असायची. आता आपलं भाजीसाठीचं वेगळं तेल, खिचडीसाठी शेंगदाण्याचं तेल असेल तर त्याचं वेगळं, परत तुपाचा डब्बा तो पण लागतो. अशा बऱ्याच वस्तू माझ्या किचनवर पडलेल्या असायच्या. आणि मग दरवेळेस ती किचन साफ करताना खूप प्रॉब्लेम व्हायचा. आणि ते चिकट डाग परत खाली ठेवलं का सगळं चिकट किचन व्हायचं. मग दरवेळेस आपल्याला घासायला ते शक्य व्हायचं नाही. म्हणून म्हटलं चला आपण काहीतरी ह्या वस्तू ठेवण्यासाठी असं घेऊया, जेणेकरून सगळ्या वस्तू माझ्या एका ठिकाणी त्या येतील, छानही लुक त्याला येईल. सो म्हणून मग मी ते लाकडी कंटेनर म्हणजे रॅक लाकडाचा तो रॅक आहे छोटा, तो मी फ्लिपकार्टवरनं मागवला आहे. जर तुम्हालाही तो आवडला आणि तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन ठेवणार आहे. तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता. हे मला स्वतःला खूप जास्त आवडलं आहे म्हणून मी ते घेतलेलं आहे. सो तसंच मी काचेच्या ज्या बॉटल आहेत ऑइलसाठी त्या पण मागवलेल्या आहेत 2. खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत. का मला जर कुठली वस्तू घ्यायची असली ना तर मी डायरेक्ट जाऊन कधीच घेत नाही. म्हणजे खूपदा आणि प्रत्येक साईटवर जाऊन चेक करत असते की कुठे कोणत्या प्राईजमध्ये आहे किंवा क्वालिटी कशी आहे. परत त्याचे रिव्ह्यू असतात ना, रिव्ह्यूही मी पाहत असते. डायरेक्ट जाऊन मी कुठलीच गोष्ट अशी खरेदी करत नाही. आणि प्राईस आपल्याला इथं बाहेर लोकल मार्केटमध्ये जाऊन ती कितीला मिळते आणि ऑनलाईन कितीला मिळते, कुठं आपल्याला स्वस्त, ह्या सगळ्या गोष्टी मी विचार करते आधी आणि मगच जाऊन कुठली तरी गोष्ट घेत असते. ही जी माझी सवय आहे ना, याच्यावर मला हेही खूप रागवतात की तू किती विचार करत असते कुठली गोष्ट घेण्यासाठी, किती विचार करत असते, तुला नाही घेता येत का? म्हटलं नाही, मला ते मी त्याचं सगळं हे करते आणि मगच कुठलीही वस्तू घेत असते. सो तुम्हीही बिंदास घेऊ शकतात, खूप छान आहेत. ॲक्च्युली मला अशी सवय आहे की जर मी कोणाच्या घरी गेली ना तर मला सगळ्यात जास्त सवय काय आहे माहिती का, की किचन बघायचं. बाकी मी घरात काहीही बघणार नाही कुणाच्या, पण किचन आवर्जून बघत असते. कारण ना मला असं सवय आहे की हां बाबा यांचं किचनमध्ये काय नवीन आहे, कसं केलं आहे, ही सगळी म्हणजे असं जाणून घेते मी की काय नवीन आहे जे आपण अजून पाहिलेलं नाही किंवा जे आपल्या घरी नाही. यांनी कसं सगळं किचन अरेंज केलेलं आहे. प्रत्येकाचं डोकं हे वेगवेगळं चालत असतं. असं नाही की मलाच सगळं येईल असं नसतं. प्रत्येकजण आता स्त्री म्हटलं की तिचं सगळ्यात आवडीचं ठिकाण मला तरी वाटतं घरातलं हे किचन असतं. म्हणून ती तिच्या आवडीप्रमाणे ते किचन सजवत असते आणि प्रत्येक स्त्री ही वेगवेगळ्या प्रकारे तिचं किचन ठेवत असते. म्हणून मला ना ती कुणाच्याही घरी गेली ना तर ती एक सवयच आहे की किचन पहिले पाहते की कसं केलं आहे, कसं बनवलं आहे, ट्रॉलीज कशा केल्या आहेत, कोणती डिझाईन केली आहे, कोणता कलर केला आहे, हे सगळं मी बघत असते. आणि मग सो आता चला मी तुम्हाला दाखवते की मी कोणत्या वस्तू घेतल्या आहेत आणि त्या माझ्या किचनमध्ये अरेंज करून कशा दिसत आहेत. सो चला. सो आता दुपारचे जेवण वगैरे सगळं झालं आहे, म्हणजे स्वयंपाकाचं सगळं आवरून झालं आहे. आता किचनचं काही काम नाही. सो आता त्याला मस्त क्लीन करायला घेतलं. डीप क्लीन आज करून घ्यायचं आहे किचन, कारण त्याची पूर्ण अरेंजमेंटच चेंज करायची आहे. सगळ्यात आधी तर मस्त लिक्विड टाकले, त्याच्यावर पाणी टाकले आणि आपली तारेची घासणी असते ना ती घेऊन सगळं खासखुस करायला घेतलं. आधी सगळा ओटा पण मी घासून घेतला आणि त्याच्यानंतर भिंती आपण जेव्हा फोडणी वगैरे देत असतो ना कशाला, भाजीला वगैरे, तर
फोडणी देताना तेलाचे शिंतोडे वगैरे उडतात. सो म्हणून वरच्या भिंतीही मी घासून घेतलं. त्याच्यानंतर हे नळ हार्ड वॉटर येतं त्याच्यामुळे ते शिंतोडे उडून खूप खराब दिसतं, म्हणून ते नळही मी घासून घेतले. सगळं घासून झाल्यावर मग मी मस्त पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, भिंती पण आणि खालचा ओटा पण. त्याच्यानंतर छान वायपरने सगळं पाणी काढून घेतलं आणि मग आपले किचन टॉवेल असतात जे नेहमीचे, त्याच्याने मी सगळं पुसून घेतलं, जेणेकरून लवकर आपला ओटा आणि त्या भिंती आहेत त्या कोरड्या होतील. शेगडी तर आपली नेहमी क्लीन होतच असते, सोबतच बाकी सगळं क्लीन करणंही महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर एक कोरडा कापड घेतला आणि मस्त भिंती आणि खालचा किचन ओटा वगैरे सगळं त्या कोरडा कापडाने पुसून घेतलं. आता माझं सगळं ऑलमोस्ट क्लीन झालेलं आहे. त्याच्यानंतर हे पार्सल आलेलं होतं जे की हे ओपन करत होते. आता पार्सल जे येतात ना, मला एक सवय आहे की मी कधीच आल्याबरोबर कधीच ओपन करत नाही. एखाद्या वेळेस असं होतं ना की एकदा मी किटली मागवलेली, ती डॅमेज होती आणि त्याची रिटर्न डेट पण चालली गेली, तरी पण मी ती ओपन केलेली नाही. म्हणून आल्याबरोबर सगळ्यात आधी हे ते ओपन करून बघतात की डॅमेज वगैरे असलं तर आपल्याला ते रिटर्न करता येतं. आणि त्याच्यासोबतच मी हे ऑइल बॉटल पण मागवले आहेत. सो हे छान असं स्टँड जे मी किचनसाठी मागवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता किचनवरच्या ज्या वस्तू त्या पण मी सोबत क्लीन करून घेतल्या. आता ही किटली जी मला रोज लागत असते, सो ती पण मी छान घासून पुसून घेतलेली आहे. तर आता फायनल लुक असा काहीसा झाला आहे माझ्या किचनचा. खाली ट्रॉलीज आहेत पण वरती असं स्टोअरसाठी काहीच नाही आहे. सो मी तुम्हाला दाखवते. सो इकडे माझी किटली असते ही पाण्याची, जी मला रोज स्वयंपाक करताना लागतेच, म्हणून ही इकडे भरून ठेवली आहे. हे इकडे नॅपकिन्स वगैरे जे आपल्याला किचनसाठी लागतातच काहीतरी, म्हणून ते इकडे ठेवलेले असतात. आणि हे इकडे आपलं बशा वगैरे त्याच्यासाठी तर लागतंच. त्याच्यानंतर हे आहे जे किचन हाऊस जे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हे कंटेनर, हा जो रॅक आहे वुडनचा, खूप छान आहे. म्हणजे ह्याच्या ना मागे पण बऱ्याच वस्तू मागू शकतील पुढेही. सो मला कधीपासूनची माझी इच्छा होती की हे मागवायचं. त्याच्यानंतर हे ऑइल बॉटल खूप छान दिसत आहे. सो म्हणजे ना खाली आपण त्याच्या पण खाली सगळं पुसू शकतो, असं खाली काहीच नाही. माझं आधी कसं होतं, सगळ्या वस्तू खाली असल्यामुळे पुसायलाही प्रॉब्लेम व्हायचा. तर हे सगळं वरती येऊन जातं आणि दिसायलाही छान होतं आणि किचन आवरायला जास्त पसारा होत नाही. सो ते खूप छान दिसतंय. त्याच्यानंतर हे इकडे माझी गॅसची शेगडी आणि हे इकडे बकेट जी मी स्वयंपाकासाठी भरून ठेवलेली असते. सो किचनवर मला जास्त सामान नाही आवडत, कमीच सामान मी ठेवते, कारण जेवढा कमी सामान असला ना तेवढे पटपट आपल्याला कामं सुचतात. सो असा होता आजचा सगळा व्हिडिओ. आणि काय मी चेंजेस केलेत किचनमध्ये ते पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे. खूप थोडंसं असं लुक चेंज झाला आहे किचनचा, मलाही छान वाटतं आहे किचनमध्ये आता. आणि पटकन सगळं होतं आहे, वस्तू सगळ्या एका जागेवर आल्या आणि सगळी जिथली वस्तू तिथं ठेवायची. आता जागा निश्चित असते ना, त्याची ठरलेली जागा असते, तर मग जिथल्या वस्तू तिथं ठेवल्या की काही प्रॉब्लेम होत नाही, पटकन सगळं आवरलं जातं. सो आता मी माझा व्हिडिओ ही इथं संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथं जाऊन लिंक चेक करू शकतात आणि घेऊ शकतात. सो तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. मी आता इथंच माझा व्हिडिओ संपवते. परत भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.